नमस्कार मंडळी, सुनीता लावंडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण गव्हाच्या पिठामध्ये टोमॅटो घालून मुलांच्या आवडीचा एक नाश्ता बनवणार आहोत। हा नाश्ता एकदाच बनवा आणि महिनाभर खा असा आहे। सध्या मुलांना सुट्ट्या आहेत, तर रोज रोज बाहेरचं खाऊ देण्यापेक्षा हा नाश्ता तुम्ही बनवून ठेवा आणि मुलांना द्या। तर चला मग हा नाश्ता कसा बनवायचा ते आता आपण पाहूया। तर त्यासाठी इथं मी 3 लाल बुंद पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो घेताना ते कडक बघून घ्या, पण ते पिकलेले असायला पाहिजेत। तर टोमॅटो आपल्याला आधी कट करून घ्यायचे आहेत। तर बघा, आधी असे टोमॅटोचे 2 भाग करून घ्यायचे। तर सर्व टोमॅटोचे मी 2-2 भाग करून घेतले आहेत। आता काय करायचं, यामधल्या बिया काढून घ्यायच्या। बिया काढल्यानंतर टोमॅटो आपल्याला रफली चॉप करून घ्यायचे आहेत, म्हणजेच लहान मोठे कसेही तुम्ही टोमॅटोच्या फोडी करू शकता। तर सगळे टोमॅटो कट करून झाले आहेत। आता आपल्याला याची प्युरी बनवायची आहे। त्यासाठी ते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मिक्सरला जरा याला फिरवून घेते। तर बघा, अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची। आपण टोमॅटोच्या आधीच बिया काढून घेतल्या होत्या, त्यामुळे याला गाळून घ्यायची आता आवश्यकता नाही। हवं तर तुम्ही याला चाळणीने गाळून घेऊ शकता। त्यानंतर इथे मी एक खोलगट भांडं घेतले, त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले। हे आपलं नेहमीचंच चपातीचं पीठ आहे, याला चाळून घ्यायची आवश्यकता नाही। आता यामध्ये पाव वाटी बारीक रवा घालायचा। त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालूयात। तर अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काळे मिरी पावडर। आता हे सर्व घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेऊयात। हे चांगलं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आणि आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। टोमॅटोच्या प्युरीमध्येच हे पीठ मळून घ्यायचं। टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी घालायची आवश्यकता नाही। ह्या टोमॅटोच्या प्युरीमध्येच हे पीठ आधी आपल्याला मळून घ्यायचं आहे। लागलंच तर थोडंसं 1-2 चमचे पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे। तर बघा, पीठ आपलं मळून झालंय। यावर थोडंसं तेल घालून पीठ जरा मऊ करून घेऊयात। आता याला झाकून 10 मिनिट रेस्ट करायला ठेवूयात, म्हणजे मग रवा चांगला भिजला जाईल। 10 मिनिटं झाले आहेत। पहिल्यापेक्षा पीठ आपलं थोडं घट्ट झालेलं आहे। याला जरा आता आपण मऊ करून घेऊयात। मऊ केल्यानंतर याचे जरा उंडे करून घेऊयात। ह्यातला एक उंडा घेऊन कोरड्या पिठात हा जरा बुडवून घ्यायचा आणि याची पातळ चपाती लाटून घ्यायची। जमेल तेवढी पातळ चपाती लाटून घ्यायची। ह्या पिठामध्ये टोमॅटोचा टँगी फ्लेवर छान उतरतो, त्यामुळं आपला पदार्थ खायला खूप चटपटीत लागतो। तर बघा, एवढ्या जाडीची चपाती मी लाटली आहे। आता काय करायचं, एखाद्या काट्या चमच्याने याला प्रिक करायचं। त्यानंतर याच्या चारही बाजू कट करायच्या आणि एक चौकोन तयार करायचा। साईडचं हे पीठ जे आहे ते काढून टाकायचं। त्यानंतर याच्या उभ्या पट्ट्या कट करायच्या। त्यानंतर एक पट्टी घेऊन त्याला असं त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचं, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तुम्ही हे पिझ्झा कटरऐवजी चाकूने सुद्धा कट करू शकता। एव्हाना तुम्हाला कळलंच असेल की आपण नाचोस बनवतोय। कट केल्यानंतर एका प्लेटमध्ये हे सेपरेट काढून घ्यायचे। तर बघा, असे त्रिकोणी आकारामध्ये हे नाचोस कट करून घेतले आहेत। हवं तर तुम्ही कुठल्याही आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता। सगळे नाचोस तयार करून घेतल्यानंतर आता इकडे मीडियम गॅसवर तेल गरम करायला ठेवलंय। तेल फार कडकडीत पण गरम करायचं नाही आणि फार कमी पण गरम करायचं नाही, तेल मीडियम गरम असावं। तेल गरम झालं की एक एक करून हे नाचोस तेलामध्ये सोडायचे। कढईमध्ये मावतील तेवढे तुम्ही नाचोस यामध्ये घालू शकता। फार जास्तही गर्दी करू नका, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होईल। सर्व नाचोस घातल्यानंतर गॅस कमी करून लो गॅसवर हे चांगले कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्यायचे। याला लगेचच हलवायचं नाही, याला जरा खालच्या बाजूने सेट होऊ द्यायचं, त्यानंतरच हे उलटून घ्यायचे। मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मग मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत। आपण हे नाचोस गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत, त्यामुळे हे खूप हेल्दी आहेत। सध्या मुलांना सुट्ट्या चालू आहेत, दुपारचं जेवण जेवायला मुलं कंटाळ करतात, अशा वेळेस तुम्ही हे नाचोस देऊ शकता। पौष्टिक असल्यामुळे चपाती भाजीऐवजी जरी हे खाल्लं तरी चालेल। पाहू शकता, छान सोनेरी रंग आलेला आहे आणि क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत हे। तर आता आपण हे तेलातून काढून घेऊया। याचं तेल चांगलं निथळून घ्या। आवाज तर ऐका, झालेत की नाही एकदम क्रिस्पी। अशाच पद्धतीने मी बाकीचे नाचोस तळून घेते। सर्व नाचोस आपले तळून झाले आहेत। तुम्ही असेच जरी खाल्ले तरी ते छानच लागतात, पण आपण याला जरा ट्विस्ट देऊया। यावर अर्धा चमचा पेरी पेरी मसाला घालूयात। हे गरम असतानाच यावर मसाला घालायचा, म्हणजे मग तो चांगला चिटकून राहतो।
पेरी पेरी मसाल्याऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर जरी घातली तरी चालेल. तर चला, रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. तसेच सुनीता लवंडेज किचनला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. भारी झाले, खूप छान झाले.